हमारी थोड़ी थोड़ी सी फाटी है। गुड मॉर्निंग गाइज, तुमचं सर्वांचं सेकंड ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मी जस्ट उठलेलो आहे आणि थोडा फ्रेश झालेलो आहे आणि आजचा प्लॅन असा आहे की आज मी 2 ठिकाणी विजिट करणार आहे। म्हणजे टेम्पल्स आहेत, टेम्पलला विजिट करायचं आहे। तर माझी मावशी आम्हाला घेऊन जाणार आहे 2 ठिकाणी आणि तिने सांगितले की खूप सुंदर अशी जागा आहे, तर मी तुम्हाला तिकडच्या सर्व गोष्टी दाखवेन। हे सगळे झाड वगैरे लावलेले आहेत आजोबांनी, हे आणि हे आमचं घर आणि ही एवढी मोठी जागा आणि ही किती लाईट छान येते इथून अशी पूर्ण अशी लाईट। बघा बाबा आहेत, त्यांची पूजा चालू आहे। गाडी कशी काय चालते? हा, गाडी चांगली चालते। हा, शूटिंगच केली होतं गाडीवर चालवणारा दुसरा। हा, मी तर पाठीच बसलेलो, व्हिडिओ काढायचा होता म्हणून। यांचं पूजाचं प्रिपरेशन चालू। काय बनवतोस? शिरा, गोड शिरा। वा, सगळे शिऱ्याचं प्रिपरेशन। मँगो टाकायचं त्याच्यात। बापरे, मँगो शिरा सही आहे। ठीक आहे। हे काजू काजू बदाम मनुका। तुमचं काय चालू आहे वरती? काय आहे? अरे, ह्यांची वेगळीच मशी चालू असते। अरे अरे अरे, कसं उतरत? स्मार्टी, ह्याला प्रॉब्लेम होता। हा, तो त्याला आणायला गेला आणि तो वरती आहे। काय लुक देतोय भाई। ए हिरो, चलिए। हा कुठे आहे? समाधीजवळ काय करतोय? पूजा करतो का? कुठे गेला? पत्र चढला। काय स्पीडला चाललाय। गाईज, आता मी शिरा खातो, आईने बनवलाय, तर मजा येते। महाराष्ट्र लोकांचा हा खूप कॉमन बोलतात ना, कॉमन ब्रेकफास्ट आहे। शिरा बनतो सकाळी, शिरा, चाय, दॅट्स इट। वा, खूप छान आहे। मी खातो आणि नंतर बोलतो तुमच्याशी। बाय। सो आता आम्ही निघालोय। आता इथून आम्ही रिक्षा करू आणि मग पुढे जाऊन डेपोमधून बस करू। ही नदी जाते आणि आता वेदर बघा काय झालेलं आहे।
नंबर असते तिथंही असते ना, म्हणजे तुमच्यावर आहे ना, तुम्हाला इथून घेऊन येणार. आम्हाला गडावरच्या गणपतीला जायचं, बोला आमची पोरं कंटाळलं, आता आम्ही दुसरीकडे जाऊ. बाबा उभा आहे. तर आम्ही इथे डेपोमध्ये आलेलो आहेत. सध्या त्या साईडला डेपोमध्ये काम चालू आहे. तर आता इथे आम्ही पाठच्या साईडला आहोत, तिथे सगळ्या गाड्या बस पार्क असतात. तर इथे आम्ही अशी कुठली किंवा अशी बस असेल तर आमचं पहिलं ठिकाण दाभोळ आहे. सो आता मी लालपरीने, आपल्या कोकणातली लालपरी त्याने निघालो आहे. ऐसा लगा था बारिश होने वाली है, पर तो हुआ ही नहीं. खूब ऊन है बाबा. छाता लेके आए तो फायदा हो गया हम लोग का. पर क्या व्यू है यार, खुला आसमां. किती चालायचं आला काय. आता आम्ही दाभोळला आलोय. हा आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग. तो निघते. हे मंदिर आहे. त्या कुंडीवर स्वयंभू चंडिका देवी मंदिर. आणि हे असं लोकेशन आहे इकडचं. बघतो तुम्हाला जर आतून दाखवता आलं तर दाखवतो. बिकॉज इथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाव असेल की ना काय आयडिया नाही मला. बघूया चला. हे असं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान वाटतंय, शांतता आहे इथे. हा बघा एवढा छान असा व्ह्यू. इथून पाणी जात आहे. ह्या डोंगरातून कुठून पाणी येतं. हा पाणी येतोय आणि हा इथून असं जातोय पुढे पुढे पुढे. हा दगड बघा तुम्ही कसा आहे, इथे पूर्ण खाली. आणि हा असा राऊंड आहे पूर्ण. आणि हे मंदिर. आणि आता आम्ही इथून खाली उतरलोय. खूप छान वाटतं हे. आता हा इथे लिहिलं इथे प्यायचं पाणी असल्यामुळे हातपाय धुवू नये. म्हणजे हा पूर्ण जो पाणी आहे तो तुम्ही बघू शकता किती क्लिअर आहे. हा पाणी पिऊ पण शकता तुम्ही. एवढं छान असं दिसतंय. इथे एक मूर्ती आहे गणपती बाप्पाची. म्हणजे हा जो पाणी इथे साचला आहे तो पाणी प्यायचा. पण इथे तुम्ही पाय वगैरे धुवू शकता किंवा काही, जसं माझी आई करते. खूप छान थंड असं पाणी आहे बघा. छोटे छोटे मच्छी आहेत. आता इथे
इथे लिहिलेलं आहे की देवीच्या गाभाऱ्यामध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. तर मी आतला तुम्हाला व्ह्यू नाही दाखवू शकत, बट हा असा एंट्रन्स आहे आतमध्ये आणि आतमध्ये देवीचं मूर्ती आहे. आणि आता आम्ही जातो आतमध्ये. मंदिर खूप छान होतं, खूप छान. म्हणजे असं मोठे मोठे दगड आहेत आतमध्ये आणि त्या दगडामधून एक वाट आहे आणि त्या वाटेतून देवीचं मुखदर्शन वगैरे सर्व करायला भेटतं आहे. खूप छान वाटलं. आता पाऊस पडत नाही सध्या, बट ह्या पावसाळ्यामध्ये खूप एवढं पाणी इथे वाहत असतो आणि त्याच्यामुळे हे मंदिर दगडाच्या आतमध्ये असल्यामुळे तिथून असं पाणी झिरपतं असतं. त्या झिरपल्यामुळे आतमध्ये थोडं पाणी पण साचतं आणि तिथे आपल्याला एवढं थंड वाटतं की नॅचरल व्हेंटिलेशन अशा ठिकाणी तुम्ही आहेत. पावसाळ्यामध्ये त्या वाटेने पाणी असं तिथून जंगलातून येत असतो. हा खालून इथून असं जातो आणि पुढे तिथून खाली जातो आणि तिथे असं पाण्याची खूप मजा करता येते, बघता येतो. झरासारखा वाहत असतो पाणी एकदम.